विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे पेपर तिसरा आणि या पेपर तिसरा जो प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 वर्धन आणि चालुक्य घराणे या वर्धन आणि चालुक्य घराण्यातील चालुक्य घराण्याबद्दलची माहिती कालच्या पिरियडमध्ये संपूर्णपणे पाहिली आणि चालुक्य घराण्याबद्दलची माहिती पाहिल्यानंतर या चालुक्य घराण्यातील म्हणजेच बदामीच्या चालुक्य घराण्यातील महत्त्वपूर्ण शासक म्हणजेच पुलकेशी द्वितीय याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर पुलकेशी द्वितीय याबद्दलची माहिती पाहत असताना जो शासक पुलकेशी द्वितीय हा इसवी सन 609 ते 642 पर्यंत जवळपास 32-33 वर्ष, कोणी 610 म्हणतात तर कोणी 609 म्हणून ओळखलं जातं त्याचा कालखंड. तर इसवी सन 609 पासून 642 पर्यंत त्याचा शासनकाळ. आणि हा पुलकेशी द्वितीय हा 7व्या शतकात तत्कालीन स्थितीमध्ये जो भारतातला एक श्रेष्ठ सम्राट म्हणून त्याची गणना केली जाते पुलकेशी द्वितीयची, आणि त्यालाच महाराजा सत्याश्रय या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि हर्षवर्धन जो वर्धन घराण्याचा महान शासक, आपण या हर्षवर्धनाची संपूर्णपणे माहिती पाहिली. त्याच पद्धतीने या हर्षवर्धनाच्या कालखंडात म्हणजे समकालीन दोनही राजे म्हणजे हर्षवर्धन जो वर्धन साम्राज्याचा महान शासक आणि पुलकेशी द्वितीय जो बदामीच्या चालुक्य घराण्यातील शासक एकाच कालखंडात होऊन गेलेले दोन शासक आहेत. आणि त्यांचा एकमेकाशी युद्धजन्य परिस्थिती एकमेकामध्ये सुद्धा झालेली आढळून येते. आता या महाराजा सत्याश्रय त्यालाच पुलकेशी द्वितीय म्हणून ओळखलं जातं. इसवी सन 609 ते 642 हा त्याचा राज्यकाळ. आणि तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिण भारतामध्ये साम्राज्य विस्तार वाढवण्याची त्याची भूमिका म्हणजे दिग्विजयाचं धोरण, ती बाब म्हणजे चालुक्य राजसत्तेला यादवी संघर्षातून बाहेर काढणं, म्हणजेच आपापल्यामध्ये जे अंतर्गत जे वाद होता त्या वादातून बाहेर काढून पुलकेशी द्वितीयने स्वतःकडे राज्य घेतलं आणि पुन्हा एकदा राज्यविस्तार करण्यासाठी त्याने धोरण आखलं. आणि त्यांनी जे राज्यविस्तार केला याबद्दलची माहिती जी बदामीच्या चालुक्य घराण्याची माहिती ही त्या काळात म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये लिहिला गेलेला एक शिलालेख, तोच म्हणजे रविकीर्ती नावाच्या एका कवीने येहोळे या ठिकाणी एक शिलालेख लिहिला. आणि त्या शिलालेखामध्ये काव्यात्मक स्वरूपात म्हणजेच कवितेच्या स्वरूपामध्ये पुलकेशी द्वितीयचं वर्णन, ज्यांनी पुलकेशी द्वितीय यांनी बदामीच्या चालुक्य घराण्याला महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं आणि त्याचबरोबर साम्राज्य विस्तार केला या बाबीची नोंद ही तत्कालीन स्थितीच्या रविकीर्तीच्या ऐहोळ या ठिकाणच्या शिलालेखावरून सापडते. आणि हा शिलालेख काव्यात्मक स्वरूपाचा म्हणजेच कवितेच्या स्वरूपात मांडला गेला आहे. त्याचबरोबर भारवी आणि कालिदास या प्रमाणात जे काव्यरचना भारवी आणि कालिदासने त्यांच्या अगोदर केली होती त्याच पद्धतीने रविकीर्ती यांनी सुद्धा पुलकेशी द्वितीयच्या कालखंडामध्ये एक महत्त्वपूर्ण काव्यनिर्मितीचं काम केलं होतं. म्हणजेच भारवी आणि कालिदासाच्या बरोबरीचं स्थान हे रविकीर्तीला दिलं जातं. आणि त्यांनी रचलेल्या काही प्रशस्ती म्हणजे जे काही लिखाण केलं त्यामध्ये पुलकेशी द्वितीयच्या बदामीची सत्ता पुनर्स्थापित केल्यानंतर म्हणजे बदामीची सत्ता ही तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर राजसत्ता गाजवण्यास प्रारंभ केली. आणि सर्वप्रथम त्यांनी जो साम्राज्य विस्तार करण्यास प्रारंभ केला त्यामध्ये कदंब नावाचा जो परिसर होता आणि त्या ठिकाणच्या शासकावर त्यांनी स्वारी केली किंवा राज्य केलं. आणि ते राज्य मिळवल्यानंतर कदंब राज्याची जी राजधानी होती, वनवासी नावाची कदंब राज्याची राजधानी होती, त्यांनी ती जिंकून घेतली. त्यानंतर त्यांनी गंग नावाचा एक राजा होता किंवा राज्य होतं, राज्यावर आक्रमण केलं आणि गंग राजा याला सुद्धा पराभूत केलं. त्यानंतर अलूप नावाचा जो राजा होता किंवा राज्य होतं त्याला सुद्धा त्यांनी हरवलं.
आणि गंग आणि चालुक्य, जे बदामीचे चालुक्य आणि गंग यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण किंवा स्नेहपूर्ण संबंध निर्माण होण्याचे एक कारण ठरलं गेलं की गंग राज्यकन्येशी म्हणजे गंग राजाच्या राजकन्येशी पुलकेशी द्वितीय म्हणजेच महाराजा सत्याश्रय यांनी विवाह केला. आणि त्यामुळे चालुक्याशी मैत्रीपूर्ण आणि वैवाहिक संबंध निर्माण झाल्यानंतर चालुक्याने अगदी कोकण समुद्र कोकणाचा समुद्र किनाऱ्यापर्यंतची जी काही राजसत्ता पूर्णपणे मिळवून घेतली. त्याचबरोबर जे मौर्य साम्राज्य भारतातलं उत्तरेतलं महत्त्वपूर्ण साम्राज्य म्हणून ओळखलं जात होतं आणि उरण या समुद्र किनाऱ्याच्या किनारपट्टीवर जे मौर्य साम्राज्याची एक शाखा किंवा एक राज्य काही प्रमाणात अस्तित्व होतं. म्हणजे उरण या समुद्र किनाऱ्याच्या परिसरात महाराष्ट्रामधल्या ज्या उरण समुद्र किनाऱ्याच्या परिसरात मौर्य साम्राज्याचे एक छोटंसं राज्य होतं आणि ते राज्यसुद्धा म्हणजेच त्याला घारापुरीचा परिसर म्हणून ओळखला जातो. तो परिसरसुद्धा पुलकेशी द्वितीय यांनी ताब्यात घेतला. त्याचबरोबर चालुक्य नरपती चालुक्य नरपती यांनी पुलकेशी यांच्यावर मौर्यावर हल्ला केला आणि त्यांना पराभूत करण्याचं काम म्हणजेच पुलकेशीने केलं. आणि त्या कालखंडामध्ये हर्षवर्धनाशी सुद्धा पुलकेशी द्वितीयांचा संघर्ष वाढत गेला. म्हणजे या पुलकेशी द्वितीयांचा विचार करता पुलकेशी द्वितीयांनी महाराष्ट्राचा प्रदेश जिंकला. म्हणजे महाराष्ट्रातल्या 3 भागातला परिसर त्याने जिंकून घेतला होता. जवळपास 99,000 खेडे त्याच्या वर्चस्वाखाली आले होते किंवा त्याच्या साम्राज्याखाली आले होते. म्हणजेच पूर्ण अर्थाने पूर्ण आजचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा प्रदेश म्हणून ओळखला जातो तो पूर्ण परिसर हा बदामीच्या चालुक्य घराण्यानी म्हणजेच पुलकेशी द्वितीयच्या कालखंडामध्ये त्याच्या साम्राज्यामध्ये आला होता. आता या पुलकेशी द्वितीय याने तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिण कोकण आहे, कलिंग आहे, पिट्टपूर, कांचीपुरम हा प्रदेशसुद्धा जिंकून घेतला. म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचाही काही प्रदेश तत्कालीन स्थितीमध्ये या पुलकेशी द्वितीय यांनी जिंकून घेतला होता. त्याच्या या कारकिर्दीच्या अखेरीस इसवी सन 640च्या दरम्यानमध्ये चालुक्य पल्लव हा संघर्ष सुरू झाला आणि पल्लव नरपती जो नरसिंहवर्मन यांनी बदामीवर स्वारी केली आणि त्यामुळेच जे काय बदामीचे चालुक्य घराण्याची हार झाली. या संघर्षात कधी चालुक्याचा म्हणजे जी चालुक्याची राजसत्ता होती त्याच्यावर आक्रमण केलं जायचं, कधी चालुक्याचा विजय व्हायचा तर कधी पल्लवांचा व्हायचा. अशा प्रकारची संघर्षपूर्ण पार्श्वभूमी ही निर्माण झाली आणि या संघर्षाने जे चालुक्य आणि पल्लव यांच्यामध्ये जे संघर्ष निर्माण झाला या संघर्षाने जी वैभवशाली परंपरा पूर्ण अर्थाने बंद झाली आणि त्याचबरोबर विक्रमादित्य आणि या चालुक्याच्या वैभवशाली कालखंडाचा अंत होण्यास प्रारंभ झाला. चालुक्याचा नरपती विक्रमादित्यच्या काळात तर बादामी आणि कांचीपुरात यामध्ये तर कधी संघर्षपूर्ण वातावरण निर्माण झालं. पुढे हीच परिस्थिती पुढे वाढत गेली आणि इसवी सन 681च्या दरम्यानमध्ये ज्या पुलकेशी द्वितीय यांच्या मृत्यू झाल्यानंतर पुलकेशी द्वितीय यांनी तत्कालीन स्थितीमध्ये त्याच्यानंतर 100 वर्ष सत्ता ही पुलकेशी द्वितीयांच्या राज्याची म्हणजेच बदामीच्या चालुक्य घराण्याची होती. त्यामध्ये विनयादित्य असेल, विजयादित्य, त्यानंतर विक्रमादित्य दुसरा, कीर्तिवर्मन असे बदामीचे शासक हे होऊन गेले आणि याच कालखंडामध्ये पट्टकळ, ऐहोळ या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी मंदिराची स्थापना किंवा निर्मिती झाली आणि शेवटी 8व्या शतकामध्ये अखेरीस जे बदामीचे चालुक्य घराणे जे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर त्यांनी सत्ता पसरली होती, या बदामीच्या चालुक्य घराण्याची जी सत्ता होती ती पूर्णपणे 8व्या शतकामध्ये नष्ट झाली होती. जी आपण आतापर्यंत माहिती पाहिली ती म्हणजेच पुलकेशी द्वितीय आणि या पुलकेशी द्वितीयलाच तत्कालीन स्थितीमध्ये महाराजा सत्याश्रय म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ऐहोळ या अभिलेखावरून रविकीर्तीच्या पुलकेशी द्वितीयच्या काळाची परिस्थिती वर्णन होते. पुलकेशी द्वितीयने सर्वप्रथम कदंबांना पराभव केला, त्यांची राजधानी वनवाशीवर आक्रमण केलं आणि जिंकून घेतलं. त्याचबरोबर दक्षिण कर्नाटकचा जो काही आलूप आणि म्हैसूरच्या गंगराजांचा पराभव केला
त्याचबरोबर गंगराजाच्या मुलीसोबत पुलकेशी द्वितीय यांनी विवाह केला आणि वैवाहिक संबंध किंवा नातेसंबंध निर्माण केले. त्याबरोबरच कोकण राजधानी पुरीजवळ आक्रमण करून मौर्य या ठिकाणचा उरणचा परिसर, त्या ठिकाणची जी मौर्याची सत्ता टिकून होती काही कोकणाच्या परिसरामध्ये, ती पूर्ण सत्ता पराभूत केली. त्याचबरोबर गुर्जर असेल, माळवा, लाट यांच्याशी सुद्धा युद्ध करून त्यांचा प्रदेश मिळवला. त्याचबरोबर हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये जो हर्षवर्धनाचा पराभव करण्यासाठी म्हणून पुलकेशी द्वितीय यांनी बंगालचा राजा शशांक असेल, माधव वर्मा आणि वल्लभी भडोचचा शासक यांना एकत्र करून तत्कालीन स्थितीमध्ये हर्षवर्धनाचा जो काही युद्ध करण्यास प्रारंभ केला आणि हर्षवर्धनाचा पराभवसुद्धा पुलकेशी द्वितीय यांनी केला होता. आणि हेवळ या अभिलेखामध्ये पुलकेशी द्वितीयच्या जे विजयाचा उल्लेख हे आढळून येतो आणि त्यामुळे हर्षवर्धनाच्या पराभवानंतर किंवा हर्षवर्धनाचा पराभव केल्यानंतर या पुलकेशी द्वितीय त्याला सत्याश्रय म्हणून ओळखला जातो. त्यांनी परमेश्वर नावाची उपाधी किंवा पदवी धारण केली आणि या पुलकेशी द्वितीयचा समकालीन म्हणजे पल्लव राजा महेंद्रवर्मा होता आणि इसवी सन 630च्या लोहनेर अभिलेखामध्ये पुलकेशी द्वितीयचा उल्लेख पश्चिम किनाऱ्याचा स्वामी म्हणजे पूर्व पश्चिम किनाऱ्याचा पूर्ण प्रदेश ज्याच्या ताब्यामध्ये आहे तो शासक म्हणजे पुलकेशी द्वितीय असा उल्लेख आढळून येतो. आणि या पुलकेशी द्वितीय यांनी पिठ्ठपूरवर जो विजय मिळवला होता त्यामुळे त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या या पिठ्ठपूरच्या शासन व्यवस्थेवर आपला लहान भाऊ विष्णू याला त्या ठिकाणची राजगादी दिली आणि राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे पूर्ण राज्य सोपवलं जे पिठ्ठपूरचं होतं. त्यानंतर पल्लव राजा जो कीर्तिवर्मन याचा पराभव सुद्धा पुलकेशी द्वितीयने केला होता आणि इसवी सन 630ला पल्लव गादीवर जो महेंद्र वर्माऐवजी नरसिंह वर्मा आला, त्यांनी बादामीच्या ज्या काय चालुक्य घराण्यावर त्यांनी आक्रमण केलं आणि त्यामध्येच पुलकेशी द्वितीय या महान शासक जो बदामीचा चालुक्य घराण्यातील शासक हा नरसिंह वर्माने केलेल्या हल्ल्यामध्ये जो बादामीचा शासक पुलकेशी द्वितीय याचा मृत्यू झाला आणि तो विजय मिळवल्यानंतर जो नरसिंह वर्माने स्वतःला एक वातापी कोड नावाची उपाधी धारण करून घेतली. आता पुलकेशी द्वितीयचा विचार करता इराणी सम्राट खुसरो याच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवण्याचं कामसुद्धा पुलकेशी द्वितीय यांनी केले होते आणि या पुलकेशी द्वितीयबद्दलची माहिती ही अजिंठा गुफा यामध्ये सुद्धा काही जे काही चित्र असतील याच्या आधारावरून किंवा शिल्प असतील या आधारावरून समजून येते. म्हणजेच पुलकेशी द्वितीय यांचा शासनकाळ हा एक महत्त्वपूर्ण शासनकाळ म्हणून ओळखला जातो आणि पुलकेशी द्वितीयच्या ज्या मृत्यूनंतर राज्यामध्ये अराजकता वाढली, पल्लवांचे सतत आक्रमण होण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये पुलकेशी द्वितीयच्या मृत्यूनंतर त्याचा लहान मुलगा विक्रमादित्य पहिला हा सत्तेवर आला आणि गंग देशाच्या मदतीने पल्लवांचं वर्चस्व बदामीतून नष्ट केलं त्या विक्रमादित्याने. आणि विक्रमादित्य पहिलाचा भाऊ जयसिंह हा लाटचा शासक होता आणि त्याने या विक्रमादित्य पहिल्या यांनीच वैदिक धर्माचं जे काही तत्त्वज्ञान असेल त्यानुसार ब्राह्मणाला व अन्य धर्माला अनुदान देण्याचं काम चालू केलं. आणि या विक्रमादित्य एकच्या नंतर विनयादित्य आला. त्यानंतर विनयादित्यच्या नंतर जे काही शासक होऊन गेले, विक्रमादित्यच्या नंतर विनयादित्य आला, विनयादित्यानंतर विजयादित्यानंतर विक्रमादित्य दुसरा आणि विक्रमादित्य दुसरा नंतर कीर्तिवर्मन दुसरा हा शासक होऊन गेले. आणि शेवटी 8व्या शतकामध्ये जी बदामीची चालुक्य सत्ता ही कीर्तिवर्मनच्या मृत्यूनंतर बदामीची चालुक्य सत्ता पूर्णपणे जी दक्षिण भारतामध्ये एक स्वतंत्र राज्य जे निर्मिती चालू होतं ते पूर्णपणे नष्ट झालं. आज जी आपण माहिती पाहिली ती पुलकेशी द्वितीय इसवी सन 609 ते 642 हा कालखंड आणि या कालखंडामध्ये पुलकेशी द्वितीय यांनी तत्कालीन स्थितीमध्ये बदामीच्या चालुक्य घराण्याला एक सर्वोच्च स्थान निर्माण करून दिलं.
याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहिली. तर उद्याच्या पिरियडपासून आपण प्रकरण क्रमांक 4 जे काय वर्धन आणि चालुक्य घराणं यामधील ज्या वर्धन घराण्यातील हर्षवर्धनाचा कालखंड त्यावर प्रश्न आणि उत्तरे, त्याचबरोबर बदामीचे चालुक्य घराण्यातील जे काय पुलकेशी द्वितीय यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे पूर्णपणे अभ्यासणार आहोत.